नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. पुण्यात 34 गावातील गायरान जमिनीवर आधुनिक गोशाळा, पशुवैद्यकीय रुग्णालय, चारा बँकेचा मार्ग मोकळा. महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 34 गावांमधील उपलब्ध गायरान व इतर शासकीय जमिनींचा वापर करून आधुनिक गोशाळा, पशुवैद्यकीय रुग्णालय, चारा बँक, पुनर्वसन केंद्र, लसीकरण केंद्र तसेच जनावरांच्या संगोपनासाठी आवश्यक सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शहर विस्तारासोबतच पाळीव जनावरांची संख्या वाढत आहे, मात्र त्यांच्यासाठी उपचार, पुनर्वसन आणि संगोपनाच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. चारा व पाण्याची उपलब्धता नसल्याने काही जनावरे प्लास्टिक व इतर घातक कचरा खातात. त्यामुळे जनावरांच्या आरोग्यासह नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाल्याच्या गंभीर मुद्द्याकडे नगरसेवक टिंगरे यांनी दिलेल्या ठरावात लक्ष वेधलं होतं. प्रशासनाने सकारात्मक अभिप्राय दिल्यानंतर ठरावाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यांनी दिली. या प्रकल्पात मोफत जनावरांचे दवाखाने, शस्त्रक्रिया, लसीकरण, निर्जंतुकीकरण, औषधोपचार, चारा व पाण्याची व्यवस्था करण्याबरोबरच जनावरांचे पुनर्वसन व संवर्धन करण्याची सुविधा असणार आहे.